जनभावनेचा विजय, मलकापूर नामकरणाचा ठराव कायमस्वरूपी रद्द, नगर परिषदेकडून नागरिकांना लेखी पत्र. मलकापूर शहराचे मंगलपूर असे नामकरण करण्याचा नगर परिषदेने 25 जून रोजी मंजूर केलेला ठराव अखेर नागरिकांच्या तीव्र विरोधानंतर कायमस्वरूपी रद्द करण्यात आला आहे. या निर्णयाचे अधिकृत पत्र नगराध्यक्ष रश्मी कोठावळे, उपनगराध्यक्ष दिलीप पाटील, विरोधी पक्षनेते संजय मोरे तसेच सर्व नगरसेवक व नगरसेवकांच्या उपस्थितीत शहरवासियांना प्रदान करण्यात आले. मलकापूर शहराच्या नामकरणाच्या प्रस्तावानंतर शहरात मोठ्या प्रमाणावर चर्चा सुरू झाली होती. या प्रस्तावाला जनतेचा स्पष्ट विरोध असल्याने सर्वपक्षीय नागरिकांनी एकत्र येत मोर्चा काढून नगरपालिकेकडे निवेदन सादर केले होते. नागरिकांच्या भावना लक्षात घेऊन 8 जुलै रोजी झालेल्या विशेष सर्वसाधारण सभेत नामकरणाचा ठराव रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र प्रशासकीय प्रक्रियेमुळे काही शंका उपस्थित झाल्याने नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता. या पार्श्वभूमीवर नगराध्यक्ष रश्मी कोठावळे, उपनगराध्यक्ष दिलीप पाटील आणि विरोधी पक्षनेते संजय मोरे यांनी मलकापूरच्या नामकरणासंदर्भातील ठराव कायमस्वरूपी रद्द करण्यात आला असून यापुढे या विषयावर कोणतीही कारवाई केली जाणार नसल्याचे स्पष्ट केले. मुख्याधिकारी चैतन्य माळी यांनीही यावेळी प्रशासकीय बाबींविषयी स्पष्टीकरण दिले. त्यानंतर नागरिकांच्या मागणीनुसार नामकरणाचा ठराव रद्द केल्याबाबतचे यावेळी नगरसेवक रमेश चांदणे, महेश कोठावळे, अमोल केसरकर, किरण घेवदे, ओंकार भोपळे, अभिजित गुरव, भगवान सपाटे, रमेश नाईक, रविराज कोकरे देसाई तसेच नगरसेविका प्राध्यापिका गिरिजा कोकरे देसाई, नीलम लगारे, गीता पाटील, नेहा बर्डे, पल्लवी पवार, सुरेखा घाटगे, सुरेखा कांबळे आदी उपस्थित होते. तसेच शहरातील ज्येष्ठ नागरिक, माजी पदाधिकारी, युवक आणि विविध संघटनांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.